नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आपण घेऊन आलेला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. नवरात्री म्हणजे भक्ती, साधना आणि आत्मशुद्धीचा काळ. या 9 दिवसात आपण देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा करून शक्ती, आरोग्य, समृद्धी आणि ज्ञानाची प्रार्थना करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचा उपवास कसा करावा, काय खावं, काय टाळावं, पूजा कशी करावी आणि अष्टमीला नवमीला काय महत्त्व आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. नवरात्री हा फक्त सण नाही, तर एक आध्यात्मिक साधना आहे. उपवास केल्याने आपलं शरीर शुद्ध होतं, पचनसंस्था विश्रांती घेते आणि मन शांत राहतं. या काळात आपण सात्विक आहार, चांगले विचार आणि भक्ती यावर लक्ष केंद्रित करतो. उपवासाचा खरा उद्देश म्हणजे मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवणं. उपवास सुरू करण्याआधीचा संकल्प. पहिल्या दिवशी देवीसमोर दिवा लावून संकल्प करावा. हातात पाणी, फूल आणि मनोमन ठरवा, हे माता, मी नवरात्रीचे किती दिवस उपवास करणार आहे, तुझ्या उपासनेसाठी उपवास करतो. हा संकल्प भक्तीने केला की पूर्ण नवरात्रीचं वातावरण एकदम पवित्र होतं. उपवासाचे 3 प्रकार असतात: फळाहार उपवास, एकवेळ उपवास आणि सात्विक आहार उपवास. फळाहार उपवास फक्त फळ, दूध, सुकामेवा, लस्सी आणि ज्यूस घेणे. ही पद्धत शरीरासाठी हलकी आणि मन एकाग्र ठेवणारी आहे. एक वेळ उपवास म्हणजेच दिवसभर उपवास करून फक्त एकदाच रात्री जेवण करणे. त्या जेवणातही फक्त उपवासाचे पदार्थ खावेत. सात्विक आहार उपवास दिवसातून 2दा उपवासाचे पदार्थ घेऊ शकतो. उदाहरणार्थ साबुदाणा खिचडी, राजगिरा भाकरी, शेंगदाणे, रताळं, दूध, दही. ही पद्धत जास्त लोक करतात. काय खावं? दूध, दही, ताक, लिंबू पाणी, फळं, सुकामेवा, साबुदाणा वडे, खिचडी, शेंगदाणा, लाडू, बटाटा, रताळं, गोड बटाटा, राजगिरा भाकरी किंवा थालीपीठ. काय टाळावं? गहू, तांदूळ, डाळी, कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, जास्त तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, नकारात्मक विचार, राग, वाईट बोलणं हे सगळं टाळणं. हेच खरं उपवासांचं महत्त्व. रोज सकाळी व संध्याकाळी देवीसमोर दिवा लावा. फूल, नारळ, फळ अर्पण करा. दुर्ग सप्तशती, देवी कवच, ललिता स्तोत्र किंवा साधं जय मातादी म्हणणंही पुरेसं आहे. आरतीवेळी घंटा, शंख याचे आवाज घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अष्टमी आणि नवमीच्या दिवशी उपवासाचा शेवटचा. बहुतेक लोक अष्टमी आणि नवमीला करतात. या दिवशी कन्यापूजन खूप महत्त्वाचं मानलं जातं. 7वा, 9वा किंवा 11 लहान मुलींना देवीच्या रूपात मानून त्यांना भोजन व भेटवस्तू द्याव्यात. या पूजेमुळे देवीचा विशेष आशीर्वाद लाभतो. उपवासाचे फायदे: शरीर हलकं आणि निरोगी राहतं, मन एकाग्र होतं, आध्यात्मिक ऊर्जा वाढते, घरात शांती, सुख, समृद्धी येते. मित्रांनो, नवरात्री हा भक्तीचा काळ आहे. उपवास म्हणजे केवळ अन्न टाळणं नव्हे, तर मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवणं. देवीची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. तुम्ही यंदा नवरात्री किती दिवस उपवास करणार आहे हेही कमेंट करून सांगा. जय माता दी.